मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम सत्र पेपर विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2। एकूण 40 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 2 तास। चला तर सुरू करूया आजचा पेपर। यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला 1 खालील उपप्रश्न सोडवा, एकूण 5 गुण। त्यामधील 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा। त्यामधील पहिलं DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेला डॅश असे म्हणतात। यानंतर 2 व्याख्या लिहा पोषक तत्वे। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला या प्रश्नपत्रिकेची उत्तर जर हवे असतील तर या व्हिडिओला आपण कमीत कमी 100 लाईक हे करायचे आहेत। जर आपण या व्हिडिओला 100 लाईक जर केले तर मी आपल्यासाठी हीच प्रश्नपत्रिका उत्तरांसहित घेऊन येईल। यानंतर यामध्ये पहिल्या 2 शब्दातील सहसंबंध लक्षात घेऊन तिसऱ्या शब्दाशी जुळणाऱ्या योग्य शब्द लिहा। त्यामध्ये एक आहे देठ असणारे फुले, यास आपण काय म्हणतो तर पुष्पवृंती फुले, आणि देठ नसणारे फुले यास आपण काय म्हणतो ते आपल्याला सांगायचे आहेत। यानंतर यामध्ये खालील विधान सत्य की असत्य ते लिहा। यामध्ये एक आहे परिसंस्थेत केवळ जैविक घटकांची भूमिका महत्त्वाची असते। यानंतर दिलेला ओघ तक्ता पूर्ण करा। यामध्ये सुयोग्य ऊर्जा स्रोत, जनित्र, विद्युत ऊर्जा। तर आपल्याला हा जो ओघ तक्ता दिलेला आहे हा आपल्याला पूर्ण करायचा आहे। यानंतर यामध्ये 2 दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय लिहा व विधाने पूर्ण करा। त्यामध्ये एक आहे मध्य अवस्थेतील गुणसूत्रांमध्ये पुढील बदल होत असताना आढळतो। कुंडलाकार होतात, विषुववृत्तीय प्रतलात समांतर राहतात, तुटून नष्ट होतात आणि विलगीकरण होते। यानंतर 2 खालीलपैकी कोणती अलैंगिक प्रजननाची पद्धत आहे। तर यामध्ये आहे विभाजन, नंतर मुकुलायन, बीजन निर्मिती आणि वरील सर्व पर्याय योग्य आहेत। यानंतर 3 यामध्ये दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पाहून डॅश तयार होतात। तर युग्मनज, भ्रूण, भ्रूणकोश आणि भ्रूणपोष। यानंतर 4 माणूस हा डॅश प्राणी आहे, शाकाहारी, मांसाहारी, स्वयंपोषी आणि मिश्राहारी। यानंतर यामध्ये 5 कोणते समान वैशिष्ट्ये असल्यामुळे मधमाशी व झुरळ एकाच संघात आहेत। तर पंख, पायाच्या 3 जोड्या, युग्मित संधी उत्पांगे आणि स्पृश्या। यानंतर प्रश्न क्रमांक 2 यामध्ये दिलेल्या सूचनेनुसार पुढील उपप्रश्न सोडवा। कोणते यामध्ये 5 सोडवायचे आहेत एकूण 10 गुणांसाठी। त्यामधील पहिला आहे खालील फरक पूर्ण करा व अधोरेखित करा। यामध्ये एक आहे प्रतिलेखन आणि त्यानंतर यामध्ये 2 आहे तर यांचं भाषांतरण। यामध्ये एक प्रतिलेखन, यामध्ये विशिष्ट अमिनो आम्लांकरिता विशिष्ट संकेत ट्रिपलेट कॉटनच्या स्वरूपात mRNA संकेतकांना घेऊन येतो। यानंतर यामध्ये 2 प्रतिलेखन प्रक्रिया पेशी केंद्रकात घडून येते। यानंतर यामध्ये 3 भाषांतर प्रक्रियेत RNAच्या मदतीने प्रथिने संश्लेषित होतात आणि यामध्ये 4 आहे या प्रक्रियेत फक्त mRNA भाग घेतात। तर यामध्ये जे आपले रिक्त स्थान आहेत त्यामध्ये रिक्त स्थानाची इथे आपल्याला पूर्तता करायची आहे। यानंतर यामध्ये 2 खालील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। तर यामध्ये अमिनो आम्ले व मेद आम्ले प्रथिने इथे सांगायचे आहेत। सर्वात पहिल्या यामध्ये ॲसोसिन 2 आहे, मेलोनिन, कॅरोटीन, त्यानंतर यामध्ये ते लिहायचं आहे स्वादुपिंड आणि हिमोग्लोबिन, प्रतिजैविक येतात, तसेच यामध्ये रक्त। ठीक आहे, तर इथे आपल्याला काय करायचे तर कंप्लीट करायचे आहेत। यानंतर यामध्ये 3 आहे दिलेली आकृती ओळखा। तरी आपल्याला इथे ही जी आकृती दिलेली आहे तर ही आकृती आपल्याला ओळखायची आहे। आणि त्यामध्ये कोणत्या पद्धतीने प्रजनन घडून येते व ते कसे होते ते आपल्याला सांगायचे आहे। यानंतर यामध्ये 4
भाताच्या पिकातील बेडगांची संख्या अचानक कमी झाली तर काय काय परिणाम होतील ते सांगायचे आहेत. यामध्ये एक आहे भाताच्या उत्पादनावर पिकावर काय परिणाम होतील आणि यानंतर यामध्ये 2 कोणत्या भक्षकांची संख्या कमी होईल व कोणत्या भक्षकांची संख्या वाढेल. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 5 खालील ओघ तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये एक आहे ज्वलन कक्ष, 2 आहे टर्बाईन गॅस आणि 3 आहे जनिक. त्यानंतर यामध्ये विद्युत ऊर्जा, तसेच यामध्ये आपल्याला रिक्त स्थाने ते कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर यामध्ये दिलेल्या ओघ तक्त्यावरून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कोणत्या ऊर्जा स्रोताचा वापर केला आहे. यानंतर 6 आकृतीवरून प्राणी ओळखा. आकृतीत प्राण्यांचा संघ अचूक लिहून त्याचे कारण वैशिष्ट्ये लिहायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला ही जी आकृती देण्यात आलेली आहे तर या आकृती आपल्याला त्याचे संघ लिहायचा आहे व त्याचे कारण आणि वैशिष्ट्यही सांगायची आहेत. यानंतर यामध्ये 7 शास्त्रीय कारण लिहा. डिटर्जंटमध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेल्या विकर मिसळतात. यानंतर प्रश्न क्रमांक 3 यामध्ये दिलेल्या सूचनेनुसार खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 5 एकूण 15 गुणांसाठी. त्यामधील पहिला आहे अवशेषांगे म्हणजे काय. मानवी शरीरातील काही अवशेषांगांची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी उपयुक्त आहेत ते सांगायचं आहे. यानंतर यामध्ये 2 आहे. तर आपल्या इथे जी सर्वात पहिले आपण इथे आकृती व्यवस्थितपणे पाहायची आहे व यानंतर यावर आपल्याला इथे काही प्रश्न विचारले आहेत. तर त्यामधील पहिला आहे चित्रातील आकृती ओळखा व नाव लिहा. यानंतर यामध्ये 2 आकृतीतील प्रक्रिया कोणत्या पेशी अंगकात घडून येते आणि 3 आहे तंतुकणिकांना ऊर्जा निर्मिती केंद्र का म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 3 चित्रातील आकृती ओळखा व स्पष्ट करा. तर यामध्ये ही आपल्याला इथे जी आकृती तरी आकृती ओळखायची यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यामध्ये एक आहे चित्रातील आकृतीतील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहिला आहे दिलेली आकृती ओळखायची आहे आणि 2 आकृतीत दर्शवलेली प्रक्रियेचा उपयोग कुठे केला जातो आणि 3 ऊर्जाचा स्रोत म्हणून कोणत्या पदार्थांचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 चित्रातील आकृतीवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. यामध्ये दिलेली आकृती ओळखायची आहे. यानंतर यामध्ये 2 आकृतीत दर्शवलेल्या प्रक्रियेचा उपयोग कुठे केला जातो आणि 3 ऊर्जा स्रोत म्हणून कोणकोणत्या मूलद्रव्यांचा यामध्ये अनुपयोग केला जातो. तर इथे आकृती इथे आपण पाहायची आहे. यानंतर यामध्ये 5 इथे आपल्याला जी आकृती देण्यात आली तर या आकृतीचं निरीक्षण करायचं. यामध्ये आकृतीतील प्राणी संघ ओळखा व सकारण लिहा. यानंतर यामध्ये आकृतीतील प्राणी हालचालीसाठी कोणते अवयव वापरतो. यानंतर यामध्ये 6 किण्वन प्रक्रिया म्हणजे काय. दुधाचे दह्यात रूपांतर करण्यासाठी किण्वन प्रक्रियेचा कसा उपयोग होतो. तसेच यामध्ये 7 दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचायचा आहे व यावर आपण प्रश्नांची उत्तरे हे लिहायची आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद.